यावेळी सोलापूरची महानगरपालिका निवडणूक एक नाही 3 दिशांनी जाणारी आहे आणि इथे एक चूक संपूर्ण समीकरण बदलू शकते. सोलापूरच्या राजकारणात यावेळी चित्र साधं नाही. इथे फक्त पक्ष नाहीत तर विश्वास, मतांचं गणित आणि नेतृत्वाची लढाई सुरू आहे. जर आपण 2024च्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिलं तर सोलापूर सेंट्रल मतदारसंघात AIMIMला 61,428 मतं मिळाली तर भाजपने तब्बल 1,10,278 मतं घेत विजय मिळवला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, AIMIMची ताकद वाढतीये पण भाजपची पकड अजूनही मजबूत आहे. पण ही लढत इथंच थांबत नाही. 2017च्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत AIMIMचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्या यशामागे मोठं नाव होतं तौफिक शेख. तेव्हा ते AIMIMचे शहराध्यक्ष होते आणि त्यांनी पक्षासाठी मजबूत स्थानिक नेटवर्क उभं केलं होतं. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. तौफिक शेख आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातून वॉर्ड क्रमांक 20 मधून मैदानात आहेत आणि इथूनच सोलापूरच्या मतदारांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो. मतदार स्थानिक ओळखीच्या नेतृत्वासोबत जातील का की AIMIM कडून आलेले फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाला संधी देतील? या संपूर्ण लढतीत एक महत्त्वाची पण दुर्लक्षित बाजू म्हणजे काँग्रेस. 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे हे 16,385 मतं घेऊन 3ऱ्या क्रमांकावर राहिले. यावरून स्पष्ट होतं की काँग्रेस मैदानात होती पण मध्यम मतदारांचा अपेक्षित पाठिंबा त्यांना मिळाला नाही. म्हणजेच या निवडणुकीत काँग्रेस ही ताकद असली तरी ती निर्णायक ठरण्याइतकी प्रभावी ठरली नाही. आता सगळ्यात निर्णायक मुद्दा ठरतो मधल्या मतदारांचा प्रभाव. हे मतदार नेमके कुणाच्या बाजूने झुकतात? भाजपकडे, AIMIMकडे की राष्ट्रवादीकडे? की मतांचं विभाजन होऊन कुणालाच स्पष्ट बहुमत मिळत नाही? जर मतं विभागली गेली तर त्याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. जर स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मजबूत ठरू शकतो आणि जर भावनिक एकजूट झाली तर AIMIM कडून कमबॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, आकडे महत्त्वाचे आहेत पण रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता आणि प्रत्यक्ष काम हे मुद्दे अजूनही मतदार विसरलेले नाहीत. म्हणूनच ही निवडणूक फक्त पक्षांची नाही, ही आहे जुना विश्वास विरुद्ध नवं आव्हान आणि सायलेंट मतदार विरुद्ध भावनिक राजकारण यांच्यातील. सोलापूरचा मतदार यावेळी कोणाचा भरोसा ठेवतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे. तुमच्या मते ही लढत कुणाच्या बाजूने झुकणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशीच डीप ॲनालिसिस लोकल पॉलिटिकल न्यूज पाहण्यासाठी बोला मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा.